मंचरमधल्या सभेतून अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना सवाल केलेत। आमची 60 पार झाली, 70 ओलांडल्यावरती संधी देणार होतात का, हा सवाल अजित पवार यांनी केला। तर मी चुकलो म्हणता मात्र माझ्यासोबत आलेले 43 आमदारही कसे चुकतील असं म्हणत अजित पवार यांनी टीका केली। कुणालाही त्रास द्यायचा किंवा कुणाला तरी कमी लेखायचं असं आम्हाला कुणाला शिकवण नाही। वडीलधाऱ्यांचा आदर करणारीच आम्ही माणसं आहोत, परंतु वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला मुभा दिली पाहिजे। आज आम्ही 60च्या पुढे गेलो, कधी राव आम्हाला मुभा मिळणार? 70च्या पुढे लोक म्हणतील त्याला बाजूला करा, नवीन आणा कोणाला तरी। असं चालत नाही। आम्ही काय चूक केली? आज मी पण जीवाला जीव दिलेला आहे, त्याच्या संदर्भात पार्टीची उभारणी करत असताना समजा अजित पवार चुकला, दिलीपराव पण चुकले, छगन भुजबळ पण चुकले, हसन मुश्रीफ पण चुकले, प्रफुल्ल पटेल पण चुकले, धनंजय मुंडे पण चुकले, सुनील तटकरे पण चुकले, संजय बनसोडे पण चुकले। अरे एखादा माणूस चुकेल, सगळीच कशी 50च्या 50 आमदार चुकतात होय? याचा विचार करा ना। मंचरमधल्या सभेतून अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली। लग्नामध्ये आपल्या ओळखीचा वाढपी असला की आपल्या लोकांना फायदा होतो असं मिश्किल विधान त्यांनी केलं। अजित पवार वाढपी झाले तर आपल्या लोकांना जास्त वाढतो असंही अजित पवार म्हणाले। कुठेही आपण लग्नाला पंक्तीला गेला, पंगत वाढत असताना वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण करणाऱ्याचा फायदा होतो। 288 लोक बसलीत पंक्तीला, किती? 288। आणि अजित पवारकडे वाढप्याचं काम आले। जरा आंबेगाव दिसला, दिलीपराव दर जरा जास्त, अतुल आहे तू दर अजून दर, होतं ना, मनुष्य स्वभाव आहे, ह्याच्यात अतिशयोक्ती नाहीये।